या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अवकाळी पावसाची। सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला। तर दुसऱ्या बाजूला शेवटच्या टप्प्यातील द्राक्षांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवलेली आहे। द्राक्षाबरोबर बेदाणा उत्पादनालाही याचा फटका बसतोय। विटा, पलूस, भिलवडी आणि ईश्वरपूरमध्ये अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे चोपडा शहर आणि परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला। या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। फक्त पाऊस पडला नाही तर गारपीट सुद्धा झाली। गारपीट आणि पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसाने आंबा विक्रेते, भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली। या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भरत केसरकर यांनी। दुपारनंतर जो आहे सावंतवाडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। रस्ते जे आहेत रस्ते पूर्णपणे भिजून गेलेले आहेत। नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते। सावंतवाडी बाजारपेठेमध्ये या ठिकाणी नेहमी दररोज गर्दी पाहायला मिळते। मात्र आंबे विक्रेते असतील यासह विक्रेत्यांची एकच धांदल उडालेली पाहायला मिळते। सावंतवाडीचा हाच तो मोठी तलाव आहे। काठावर मोठी गर्दी जी आहे पाहायला मिळते। मात्र आज पावसाने पूर्णपणे नागरिकांची एकच प्रकारची धांदल उडालेली पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जो अवकाळी पाऊस झाला आहे त्याचा परिणाम जो आहे हापूस आंबा असेल याशिवाय काजूवर होण्याची दाट शक्यता आहे। एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता जी आहे वाढलेली पाहायला मिळते। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। यानंतर पाहूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री फडणवीस हे आज केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तिरुअनंतपुरमच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी अतिंगल विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेदरम्यान केरळमधील पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला। त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली आणि प्रचार सभाही पार पडल्या।